जरी जिल्हा परिषद सर्कलमधून तुम्ही निवडणूक लढवत आहात तर तुम्हाला सध्या जनतेचा कसा प्रतिसाद मिळत आहे? जरी जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व जनतेचा मला खूप छान प्रतिसाद आहे, कारण सातत्यानं मागील 5 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात, त्यांच्या अडीअडचणीत, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो. कुठलंही काम असेल तरी ते लोक अपेक्षेनं माझ्याकडे येतात आणि ते काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे माझा जनसंपर्क चांगला आहे, म्हणून मला विश्वास आहे की मी निश्चितच विजयी होऊ शकतो. तुमच्या हिशोबाने कोणते असे प्रश्न आहेत या सर्कलमध्ये जे की अजून सोडवणं बाकी आहे आणि तुम्ही त्याला सोडवाल? सर्कलमध्ये बरेच प्रश्न आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतरस्त्याचा प्रामुख्यानं अडचणीचा प्रश्न आहे, त्याच्यातच शालेय शिक्षणाचा जो स्तर खालावला आहे तो एक फार मोठा प्रश्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु तिथेही व्यवस्थित स्टाफ नसल्यामुळं तो पण एक प्रश्न आहे. मी सगळ्या ह्या सर्व गोष्टीवर निश्चितच काम करून येणार. अल्पावधीतच जनतेनं निवडून दिल्यानंतर मला देईल एवढी खात्री आहे. आणि निवडून दिल्यानंतर मी प्रामुख्यानं प्रत्येक गावात रस्ता, पाणी, वीज सुरळीत करणे, शालेय शिक्षण आणि आरोग्य, तसेच शेतरस्ते, ह्या सर्व गोष्टीवर मी भर देणार आहे. आता तुमच्या विरोधात सर्कल बाहेरचा उमेदवार दिला त्याबद्दल काय बोला? नाही, हे जनता निर्णय घेईल, कारण जो माणूस रोज सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहे त्याचा ते निश्चितच विचार करतील. सर, आपली उपलब्धता पाहिजे असते, त्यामुळं आम्ही इथं सदोदित उपलब्ध असतो. त्याच्यामुळे जनता निश्चितच संपर्कातील उमेदवाराचाच विचार करेल. भाऊ, ही जी निवडणूक आहे ही ग्रामीण विकासाशी निगडीत असते. हो, ज्याच्यामध्ये रस्ते आले, आरोग्याचे प्रश्न आलेत आणि रोजगार. तर तरुणाई जी आहे ती मोबाईलमध्ये व्यस्त होत आहे. तर तरुणाईंसाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करणार त्यांना रोजगार मिळावा म्हणून? नाही, तरुणांसाठी पण माझं असं आहे की जे तरुण शेती करतात त्यांच्यासाठी सिंचनाची व्यवस्था, सोलारची उपलब्धता, त्या आणि आता जवळपास कारखान्याची पण आता साखर कारखान्याची उपलब्धता असल्यामुळं मी तरुण वर्गाला ऊस लागवड, हळद लागवड अशा शेतीला सपोर्टिव्ह, चांगला आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून मी बघल आणि निश्चितच साखर कारखान्याचे संपर्क करून शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे त्याप्रमाणेच तरुणांना याच्याकडे वळून शेतीपूरक अजून काय व्यवसाय करता येतील. आता सध्या आमच्या गावात काही तरुणांनी, गौतम म्हणून आहे मुलगा, त्यांनी कुक्कुटपालनचा व्यवसाय केलेला आहे, गावरान कुक्कुटपालन. त्याचं ते मार्केटिंग पण इथंच जाग्यावरूनच घेऊन जाणार. त्याच्यामुळं ते एक चांगला सोर्स आहे आणि त्याला मार्केट पण चांगलं आहे. त्याच्यामुळं मी भर देईल की तरुणांना जास्त शेतीचा विकास, ऊस लागवडीसारख्या पिकं घेऊन करण्याबरोबर शेतीपूरक व्यवसाय पण करावा. यासाठी त्यांना जे काही आर्थिक सहाय्य वगैरे लागेल तर ते मी निश्चितच त्यांना बँकेमार्फत उपलब्ध करून देईल आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेल. आता मतदानाला जवळपास 7 दिवस बाकी आहेत. तर झरी सर्कलमधील जनतेला तुम्ही नेमकं काय आवाहन करता? मी जनतेला आवाहन करतो की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता जी व्यक्ती तुमच्यासाठी सदोदित उपलब्ध आहे आणि एक जनसेवा म्हणून मी काम करतो. जनतेचे प्रत्येक प्रश्न असेल, शेत रस्त्याचा प्रामुख्यानं प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच जे काही अडचणी असतात, खूप असतात गावकऱ्यांच्या अडचणी, म्हणजे फार जरी मोठ्या नसल्यात, लहान जरी असेल तर त्यांच्यासाठी ती मोठी असते. त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमचा उमेदवार, आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस निवडून द्या. म्हणजे तुमच्या कामी मी सदोदित राहील आणि येणाऱ्या काळात
5 वर्ष तुमच्या एका मताची किंमत 5 वर्ष काम करून चुकवल एवढं त्यांना आश्वासित करतो.